ओके. मला सांगा मुलांनो, अ, हे एच.एम. देवमोगरा ज्यांनी जॉइन केलंय नावाने, कॅमेरा ऑफ झालाय, पण बाकीचे जे मुलं मला दिसत आहेत, हात वरती करून सांगा, तुमच्या शाळेमध्ये प्रयोगशाळा आहे का? हो. आहे? ओके, गुड. हात खाली घ्या. तुम्ही स्वतःच्या हाताने कधी एखादा प्रयोग केलाय का? हो, हो, हो. ओके, ग्रेट. तर आज ना आपण आपला जो ध्वनी धरडा झालेला होता की नाही, त्याच्यावर आधारित एक प्रयोग करणार आहोत. आज समजून घ्या की त्याच्यात काय करायचंय आणि मग पुढचा तास जेव्हा पण तुमचा प्रयोगशाळेचा असेल. प्रयोगशाळेचा तास असतो तुमच्या वेळापत्रकात, आठवड्यातून एकदा वगैरे प्रयोगशाळेत जायचं म्हणून. असतो का? टाईम टेबलमध्येच तुमच्या वेळापत्रकातच प्रयोगशाळेचा तास असतो, की सायन्सच्या तासात टीचर घेऊन जातात? अनम्यूट करून सांगा मुलांनो, माईक चालू करून. एवढा अवघड प्रश्न विचारलाय का मी? प्रयोगशाळेच्याच तासामध्ये टीचर तुम्हाला प्रयोगशाळेत घेऊन जातात, की सायन्सच्या तासामध्ये घेऊन जातात? बरं, जे म्हणतातच सायन्सच्या तासामध्ये घेऊन जातात. त्यांनी हात वर करा. सायन्सच्या तासामध्ये एखाद वेळी. बरं, ठीक आहे. चालेल. तर आज आपण काय करूयात, आज आपण तो ध्वनीवर आधारित जो प्रयोग आहे तो करणार आहोत आणि मग तो खरं-खरं तुम्ही तुमच्या प्रयोगशाळेत करून बघायचा आहे. जर तुमच्याकडे ते इन्स्ट्रुमेंट अवेलेबल असेल तर. ते जे साधन आहे, सामग्री जी लागणार आहे आपल्याला प्रयोग करण्यासाठी. तर ती जर अवेलेबल असेल, तर ते तुम्ही तुमच्या शाळेमध्ये नक्की करून बघा. पुढचा सायन्सचा पिरियड जेव्हा केव्हा तुमच्या बरोबर असेल. मुलांनो बघा, आपण ना ऑनलाईनमध्ये प्रयोग कसा करायचा हे व्यवस्थित समजून घेतलं, की आपल्याला ते खरं-खरं प्रयोगशाळेमध्ये करून बघायला जे आहे ते सोपं पडेल. ठीक आहे? तर बघा, आता मी प्रयोग दाखवू आणि सगळं तुम्हाला एक्सप्लेन करू. त्याआधी मला तुमच्याकडनं थोडीशी माहिती हवी आहे. प्रकाशाच्या परावर्तनाचा नियम आपण बघितला होता. गेल्या वर्षी बघितलेला होता. कोण सांगेल मला तो नियम? आता हा ध्वनी धडा करताना पण परत एकदा आपण तो रिपीट केलेला होता. कोण सांगेल? एवढा अवघड आहे का? माझी व्हाईट स्क्रीन दिसत असेल आता तुम्हाला. दिसतेय? बघा आपण काय केलेलं प्रकाशाच्या परावर्तनामध्ये, आपल्याकडे समजा असा एक आरसा आहे आणि ही अशी आरशाला एक स्तंभिका आहे. तर आपण बघितलेलं होतं हा जो अपाती किरण स्तंभिकेबरोबर जेवढा पण कोन बनवतोय, तेवढाच कोन कोण बनवतं? हा, परावर्तित किरण. हे आपण बघितलेलं होतं. बरोबर आहे? आणि आपण त्याच्यासाठी काय घेतलेलं होतं? हे आय आणि आर काय असतात? सेम असतात. इथे पण सेम ते प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम ध्वनीसाठी सुद्धा लागू होतात. ध्वनी सुद्धा प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमांवरती चालतं. हे आपण ऑलरेडी धडा शिकताना बघितलं. आणि हेच आता खरंच आपल्याला हा जो आय आहे आणि आर आहे ते समान मिळतात हे प्रयोग करून बघणार आहोत. कशाच्या केसमध्ये? ध्वनीच्या केसमध्ये. प्रकाश नाही वापरणार आपण, ध्वनी वापरणार आहे. तर आपला धडा ध्वनी होता. तर एक व्हिडिओ दाखवते तुम्हाला.
Laws of reflection of sound. लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ साऊंड म्हणजे ध्वनीच्या परावर्तनाचे नियम. प्रकाशाचं आपण बघितलेलं होतं. आता ह्याच्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे सामान बघा. तुम्हाला इथे दिसते घड्याळ एक आहे आणि इथे की नाही एक ना पुठ्ठ्यावरती असं काय काय हे बघा काय केलेलं आहे बघा. एक असं आपलं नॉर्मली हे असतं ना रे लाकडाचा पट्टा तो घेतलाय. त्याच्यावर दुसरा एक लाकडाचा पट्टा असा उभा लावलाय आणि इथे तुम्ही बघू शकता की दोन स्टीलच्या जसं की पाईप आहेत. पाण्याची जशी प्लास्टिकची पाईप असते तशी इथे स्टीलची घेतलेली आहे. आणि इथे बघा ते आपलं माईक सारखं जे असतं ना ते लावलेलं आहे. तर आता काय करायचं बघा. आणि ह्याच्यावर कोन मापकाच्या साह्याने हे वेगवेगळे कोन बनवले दिसते तुम्हाला. इथे 0, परत इकडे 10, 20, 30, सेम इकडे पण 20, 30, 40 दिसते. आता इथे घड्याळाची टिक टिक चालू असताना हा ध्वनी इकडे चाललाय. आता ह्या बाजूला ही जी पाईप आहे ह्याच्यामध्ये आपल्याला कान लावायचंय. तर तुम्ही बघू शकता बरोबर त्या सेम टू सेम हे 20 अंश कोनासाठी हा ज्या ध्वनी तरंगा चाललेल्या आहेत त्या बरोबर तशाच सेम टू सेम कोणामध्ये परावर्तित होतात. म्हणजे काय, आपण ना मुलांना बघा इथे की नाही हे जे तुम्हाला आता दिसतंय, समजा ही जी इथे आपण कान लावणार, इथे घड्याळ ठेवले, दुसऱ्या बाजूला पाईपच्या तोंडाजवळ कान लावणार, मग जास्तीत जास्त मोठा ध्वनी आपल्याला कधी ऐकायला येतो त्या पाईप मधून ज्यावेळी हे दोन्ही कोन समान आहेत, आपाती कोन आणि परावर्तित कोन. तर सुरुवातीला आपण काय घेतले, हे अँगल ऑफ इन्सिडेन्स म्हणजेच आपाती कोन. तर अँगल ऑफ इन्सिडेन्स म्हणजे आपाती कोन 20 असताना आपल्याला परावर्तित कोन अँगल ऑफ रिफ्लेक्शन ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात तो सुद्धा 20 मिळाला. ठीक आहे, तर हे इथे दाखवलेलं आहे. आता कोण चेंज करा हवं तर. आता मगाशी 20 होता, आता 40 घेतला. आता इथे 40 वर ठेवून बघा घड्याळ ठेवलं. तर सेम आता इथे ना इथे कान लावायचंय. कानाला आता एकदम हळूहळू आवाज येईल. जसं आपण 40 पर्यंत घेऊन जाऊ तसं इथे मग सगळ्यात मोठा आवाज ऐकायला येईल. ती जी मोठा आवाज येणारी जागा आहे ती बघितली तर आपण ही ती सेमच जागा आहे. जेवढ्या 40 अंशावरती आपण हे घड्याळ ठेवलेलं तेवढ्याच 40 अंशावरती आपल्याला मोठा आवाज ऐकायला आला. म्हणून बघा इथे आपण लिहिलंय, इथे पण 40, इथे पण 40, म्हणजे आपाती कोन आणि परावर्तित कोन हे समान असतात. बस हाच प्रयोग आहे मुलांनो. वेगवेगळ्या किमती ठेवायच्या आहेत, घ्यायच्या आहेत. वेगवेगळ्या जागेला घड्याळ ठेवून वेगवेगळ्या किमती घ्यायच्या आहेत. कधी तो कोन आपाती कोन 20 घ्यायचाय, कधी 40 घ्यायचाय, तर कधी दुसरा कुठला तर घ्यायचाय. तर बघा आता ह्यांनी अजून जास्त घेतला. तर किती घेतला आता हा चौथ्या केसमध्ये 80 अंश. तर 80 साठी मग हे माप सुद्धा 80 मिळालं. ठीक आहे, तर ही जी आहे ती बेसिक गोष्ट आहे जी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. आता हे ऑनलाईन ना आपल्याला स्वतःला पण अरे आपण हाताने प्रयोग केला अशी आपल्याला फिलिंग यावी ना, म्हणून हे ना गव्हर्नमेंटने हे बघा बनवलंय. तर नीट बघा मुलांना, इथे दिसते तुम्हाला ही ती स्टीलची किंवा कुठली तरी एक पट्टी घेणार, उभी असेल ही. आता इथे आपल्याला नीट दिसत नाही पण ती उभी लावायची आणि त्याच्यानंतर ना मग त्याच्या समोर आपल्याला काय करायचंय, हे असं काय बनवायचं आपल्याला, कोन मापकाचं कोन मापक घेऊन मोठं वाला कोन मापक बनवायचे वेगवेगळे. त्याच्यावरती काय दाखवायचे आपल्याला, माप कोणाची माप दर्शवायचे. तर ह्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, अर्ध वर्तुळ काढू शकता. अर्ध वर्तुळ काढून मग इथे बरोबर त्याची मधली लाईन घेऊन मग इथे कोन मापक ठेवलं की ती मधली लाईन पुढे वाढवली की किती 10 ची लाईन किती वर जाते, 20 ची लाईन कुठे जाऊन हे मोठ्या जो कंस आहे त्याला स्पर्श करेल. तर ती लाईन आपण मग तेवढाच अँगल जो आहे तो तेवढाच कोन मापणार. तर बघा आता मी काय करते, शो प्रोट्रॅक्टर दिसलं मी जे म्हणत होते हे कसं काढायचं. तर हे असं आधी तुम्हाला ठेवायचंय, कंपास नाही ह्याला काय म्हणतात आपण, कोन मापक. कोन मापक असं ठेवायचंय. इथे छोट्या छोट्या खुणा करून घ्यायचे, 10 कुठे आहे, 20 कुठे, 30 कुठे, आणि त्या खुणेमधून आणि हे मधल्या मध्यबिंदू मधून जाणारी मोठीशी अशी काय करायची रेषा काढून घ्यायची. थोडी वेळच असली तरी चालेल पण काढून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, हे लाकडाच्या पुठ्ठ्यावरती कोन मापक काढू शकतो. मला आता सांगा मुलांना मी काय बोलते हे कोणाकोणाला समजले, जरा हात वर करा.
कळलं? ठीक आहे, व्हेरी गुड. तरी पण बघा मी अजून एकदा एक्सप्लेन करते. समजा बघा हा माझा पुठ्ठा आहे. ठीक आहे, हा काय आहे? पुठ्ठा. आणि इथे ना हे बघा ह्या पुठ्ठ्यावरती असं इकडे उभं काय केलं आपण? अजून एक दुसऱ्या लाकडाचा पुठ्ठा लावला, जेणेकरून तो सपाट असेल तर प्रकाश त्याच्यावर जाऊन आदळेल आणि इकडून परावर्तित होईल. आणि मग ध्वनी परावर्तित होईल. मग ध्वनीला आतमध्ये पाठवण्यासाठी एक नळी वापरली आणि दुसरी नळी ज्याच्यातून ध्वनी बाहेर येईल ती पण वापरलेली आहे. आणि मग ह्याच्यावरून मग आपण आता काय करतोय? ध्वनीच्या परावर्तनाचे नियम अभ्यासतोय. चला आता पुढे बघूयात. आता हे तुम्हाला बघा खूप इंटरेस्टिंग दिसत असेल मुलांनो. हे सिम्युलेटर म्हणजे काय आहे नक्की ते मी तुम्हाला दाखवते. बघा इथे मी त्याला सांगितलेलं प्रोट्रेक्टर म्हणजे कोनमापक दाखव, तर त्याने दाखवलं. आता पुढे त्याचाच काय ऑप्शन बघा चेंज झाला. हाईड प्रोटेक्टर म्हणजे प्रोटेक्टरला लपवा. ते पण करू शकतो आपण. हे बघा लपवल्यावरती गायब, शो प्रोटेक्टर म्हटल्यावरती दिसते. आता इथे बघूयात हाईड वेव्स. हाईड वेव्स किंवा शो वेव्स मध्ये ते दोनचं हिरवं हिरवं गोल गोल काढून दाखवलं होतं. कदाचित हे त्याचा अर्थ तो आहे. आता आपल्याला काय करायचंय बघा, इथे सिम्युलेटर वरती आपण करून बघण्यासाठी याच्यावर क्लिक केलं. पुढे काय करणार आता? इथे आपण ह्याला एका कोणत्या तरी समजा 20 अंशावर घेतलं. मग इथे 20 अंशालाच मोठा आवाज ऐकायला येतो. परत ह्याला जे आहे ते दिसतंय मुलांनो? पण ह्याचं साऊंड मला का नाही शेअर होते? ऐकायलाच येत नाहीये साऊंड. हे बघा इथे साऊंड ऐकायला नाही येते, पण तुम्ही बघू शकता मुलांनो की बघा एक मी इथे ठेवलं. प्रोट्रेक्टर घेऊया आणि आता सांगा किती वर ठेवू मी? हे दिसते मध्ये 0 अंश. किती वर ठेवू आता मी माप? 10 वर ठेवू? हे बघा इथून 10, 20. चला मी ट्राय केलं बरोबर त्याला. हे बघा 0, 60, 70. पण ऍक्च्युली इथून आपण स्तंभिकेपासून कोण मोजतोय ना, म्हणजे ते 10, 10, 20 अंशावर जवळजवळ ठेवले. आता बघा इथे की नाही जसं हे 20 ला येईल ना खूप मोठा आवाज येतो मुलांना. इथे ना आय डोंट नो का नाही ऐकायला येते. हे दिसते तुम्हाला इथे स्पीकरचं साऊंड. आणि इथे इथे ह्या बघा वेव्स बघा. बघा इथे ऑलमोस्ट सेम टू सेम माप ठेवलं ना, हा इथे जो आवाज ऐकायला येणार आहे ना तो मोठा आवाज ऐकायला येतात. तर ह्याच्यावरून आपल्याला हे कळतं की अँगल आय म्हणजे आपाती कोण आणि परावर्तित कोण अँगल आर, दोघं जण काय असायला पाहिजे म्हणजे समान असल्यावरती तुम्हाला मोठा आवाज ऐकायला येणार. तर ही ती आहे एक्सपेरिमेंट. परत इथे सेम टू सेम किती वर ठेवूयात आपण? 50 वर ठेवूयात. 10, 20, 30, अच्छा 40 येते. ठीक आहे, जे काय असेल 1, 2, 3, 4. सो ह्या पद्धतीने आपण काय करू शकतो? निरीक्षण करू शकतो. पुन्हा एकदा पडताळणी करून पाहू शकतो की हा जो नियम आहे ध्वनीच्या परावर्तनाचा नियम हा किती खरं सत्य आहे किंवा काही त्याच्यामध्ये चुकी आहेत, त्रुटी आहेत, हे तुम्ही स्वतःहून हा एक्सपेरिमेंट करून बघू शकता.
चला आता मी स्क्रीन स्टॉप केली दाखवायची. मला सांगा काय केलं आपण, कोणाकोणाला कळलं हात वर करा. एवढे सगळेजण जॉईन झालेत, फक्त मला एकाच कॅमेरा ऑन दिसतोय. खडकीवाल्यांचाच फक्त कॅमेरा ऑन आहे, बाकीच्या मुलांचा कॅमेरा ऑफ का आहे? कोणाकोणाला कळलं आपण काय काय केले, हात वर करा. कोणाकोणाला समजलं की आपण काय केलं नक्की, हात वरती करा. फक्त खडकीच्याच विद्यार्थ्यांना समजलं, बाकीच्यांना नाही समजलं आपण काय केलं. ठीक आहे, मी परत एकदा शॉर्ट मध्ये सांगते मुलांना, शॉर्ट मध्ये. तर स्क्रीन शेअर करते आणि परत मी प्रश्न विचारायला, सेम प्रश्न. व्हाईट बोर्ड दिसतोय माझा? हो दिसतोय, राईट. तर बघा काय केलंय इथे. प्रयोग जसं तुम्ही लिहिता की नाही प्रयोगाच्या वहीत, ह्याला पण तसंच लिहायचंय. काय काय आधी काय लिहितो आपण, की आपलं एम काय आहे, उद्देश काय आहे प्रयोगाचा, उद्देश लिहितो. मग कुठल्या कुठल्या वस्तूंची गरज आहे, त्याला मराठीत कसं लिहिता रे मुलांना तुम्ही? मराठीत काय लिहितं, साहित्य? तर हा आपण काय करतोय, एक जसं की पुठ्ठा घेतला, ह्या पुठ्ठ्याच्या वरती अजून एक खड्डा करून, समजा ह्याच्यामध्ये काय करतोय आपण, अजून एक असा पुठ्ठा बसवतोय, पण तो उभा आहे. कळलं? खालचा पुठ्ठा फ्लॅट आहे, आडवा आहे, आणि हा असा त्याच्यावरती उभा आहे. आणि मग आपण काय केलं, त्याचं बरोबर हे जे केंद्र असेल, मी आता सध्या तर अंदाजे काढते मुलांना. कळतंय? ह्याचे दोन इक्वल एकदम अगदी बरोबर भाग केले. तर पुढे काय, पुढे काय होत आहे? बघा आता काय करणार आहे आपण, इथून एक लाईन काढूया आणि त्या लाईनीमध्येच बरोबर आपल्याला काय ठेवायचंय, काय बसवायचंय. तर इथे आपण काय करणार, आता एक पाईप बसवणार, प्लास्टिकची पाईप बसवूया सपोज. थांबा मी हातानेच ड्रॉ करते. तर बघा इथे अशी आपण एक पाईप, प्लास्टिकची पाईप बसवून, आणि इथे आपण काय ठेवलेलं होतं, हे असं घड्याळ, राईट, हे असं टिक टिक करते. आणि इथून पाईप लावून घ्यायची आहे. हे बघा, ही अशी पाईप इथे लावून घेतली ना, तर इथे आपण आपला कान ठेवणार. हा इथे असं आपण ना, एक माणूस इथे कान लावून ऐकतोय. तर हा कोण, समजा 30 अंश आहे. मग इथे हा कोण किती ठेवावा लागेल मुलांना, एकदम स्पष्ट सगळ्यात मोठा आवाज त्या घड्याच्या टिक टिकचा ऐकायला यावा म्हणून किती ठेवायला पाहिजे?
एवढं अवघड विचारलंय का मुलांना? मी सांगा ना पटकन, चुकलं तर चालेल उत्तर. इकडे जर 30 अंश आहे तर इकडे किती अंश ठेवावं लागेल आपल्याला? 30च अंश ठेवावं लागेल ना, म्हणजे जास्त मोठा आवाज येईल. समजा इथे हा बोल बेटा. समजा इथे 20 अंशाला तुम्ही केलं तर इथे खूप कमी आवाज ऐकायला येईल. येईल टिक टिक पण खूप कमी. परत इकडे वाढवलं त्याला तरी इकडे पण खूप कमी आवाज ऐकायला येईल. तुझं टिक टिकचा सगळ्यात स्पष्ट आणि मोठा आवाज कुठे ऐकायला येईल? तर ज्यावेळी दोन्ही पण आपाती कोन आणि परावर्तित कोन सेम मापाचा कोन बनवतात स्तंभिकेशी. म्हणजेच आपाती कोन आणि परावर्तित कोन दोन्ही काय आहेत? समान मापाचे 30 अंश 30 अंश. तर ह्यालाच आपण प्रयोग करून बघतोय, बनवतोय. पण मला सांगा आता थांबा मग ह्याला आता कसं लिहिणार? मगाशी जसं व्हिडिओमध्ये तक्ता दाखवलेला होता तसंच. आपण काय करणार? अनुक्रमाणिका. अनुक्रमाणिका म्हणजे किती वेळा आपण ते प्रयोग सेम टू सेम करून पाहिला. समजा 3 वेळा करून पाहिला. तर पहिल्या कॉलममध्ये काय येणार? आय. की आय म्हणजे आपाती कोन आपण किती घेतलेला होता. समजा आता इथे मी किती घेतला? 30 अंश. नंतर परावर्तित कोन व्ही म्हणजे किती हे विचारलेलं. तर त्याचं पण अगेन सेम 1, 2, 3 काय होणार आहे? सेम होणार आहे. जेवढा तुमचा आय असेल तेवढाच तुमचा व्ही येणार आहे. आणि ह्या पद्धतीने आपण काय करू शकतो? न्यूटनचा न्यूटनचाच म्हणते. ध्वनीचे परावर्तन कसे होते हे स्टडी करू शकतो. आता मला एक सांगा मुलांनो, तुमच्या शाळेमध्ये आता इथे मी जे व्हिडिओमध्ये दाखवलेलं ते ध्वनी परावर्तनाचं उपकरण आहे का? ध्वनीच्या परावर्तनाचं उपकरण आहे का? नाहीये? ज्याच्या शाळेमध्ये आहे त्यांनी हात वर करा. नाहीये. बरं ठीक आहे. काही हरकत नाही. तर पुढचा प्रश्न. तुमच्यापैकी हे मी सगळं व्यवस्थित जर तुम्हाला सांगितलं, तर किती जण हे ध्वनी परावर्तनाचं जे साहित्य, उपकरण आहे ते स्वतः बनवू शकतात? चिरखंड ज्यांनी कोणी बॉईजने जॉईन केलंय, बेटा तू तुझा हात का दाखवतोय कॅमेऱ्याच्या समोर? बोला मुलांनो, उत्तर चुकलं तरी सुद्धा चालेल. क्विकली सांगा. मी काहीतरी विचारलं रे, बोला पटकन. असं नुसतं कॅमेरा ऑन ठेवून काही जण बसले, काही जणांचा कॅमेरा पण बंद आहे, माईक पण बंद आहे. मला कसं कळणार तुम्ही खरंच ऐकताय की नाही ऐकत आहात? म्हणजे हा बेटा बोल. नाही आहे. नाही आहे. अच्छा, हे उपकरण नाही आहे. आता मला सांगा, तुमच्यापैकी हे उपकरण कोण बनवू शकतं? कारण काय अवघड नाहीये. फक्त लाकडाचा एक मोठा पुट्टा, एक छोटा म्हणजे मोठी पट्टी, लाकडाची एकदम छोटी पट्टी आणि हे जे आपल्या प्लास्टिकच्या ज्या पाईप्स असतात त्या हव्यात. मग हे सगळं तुम्हाला मिळालं तुमच्या शाळेतर्फे, तर मग कोण प्रयत्न करेल हे उपकरण शाळेमध्ये बनवायचा? बघा तुम्ही एकदा जर बनवलं तर ते तुमच्या पुढची जी तुमच्या आत्ताचे जे ज्युनियर्स आहेत 8वी वगैरे त्यांना खूप फायदा होईल. हात वर करा, कोण ट्राय करेल बनवायला? अरे खूप खूप सोपं आहे. आपलं नॉर्मली पट्टी लांब अशी मोठी पट्टी असते की नाही लाकडाची, ती घ्यायची. त्याच्यामध्ये थोडासा खड्डा करून, थोडासा असं आयताकार खड्डा करून बघा, मी थांबा तुम्हाला स्क्रीन शेअर करून सांगते. माझा व्हाईट बोर्ड दिसतोय आता तुम्हाला?
दिसतोय? बघा आता ना नक्की मी काय म्हणते तुम्हाला कळण्यासाठी ना मुलांना मी थोडस ना वाकडं ड्रॉ करते. हे बघा समजा आता हा असा तुम्ही लाकडाचा पट्टा घेतला. ठीक आहे? साधा पट्टा लाकडाचा. त्याच्यामध्ये काय केलं, हातोड्याने ठोकून किंवा आणखी कोणाच्या तरी मदतीने ज्याच्याकडे ते ड्रिल मशीन वगैरे उपकरण असतं. इथे असं छोटासा ना एक आकार छोटासा अजून एक असा लाकडाचा पट्टा घेऊन त्या आकाराचा इथे छोटासा आकार करून चौकोन बांधून घेतला आणि आता त्याच्यातलं ना तुम्ही थोडंसं ना ते लाकूड भुगा बनवून त्याचं कचऱ्याच्या फॉर्म मध्ये बाहेर काढते म्हणजे इथे प्रॉपर खड्डा व्हावा. मग आता काय करताय ह्याला ह्याच्यामध्ये या खड्ड्यात फिट करायचंय. मग मागच्या बाजूने जिकडे तुम्हाला टेप वगैरे लावायचे खाली आतमध्ये टाकताना ते फेविक्विल चिटकवायचं चांगलं घट्ट टाकताय तरी पण चालेल. मग आता इथे खड्डा जो बनवलेला आता ह्याच्यामध्ये मग ह्या लाकडाचा तुटका असा बसवला. म्हणजे आता आपल्याकडे दोन मोठे मोठे लाकडाचे पुठ्ठे आहेत. हा एक आणि हा एक. पण हे दोन्ही पण विशेष आहेत. का विशेष आहे आता मी तुम्हाला सांगते. तर बघा इथे आपण काय बघितलेलं स्तंभिका बघितलेली. तर स्तंभिकेच्या दिशेने नीट ऐका स्तंभिकेच्या दिशेने समजा कोण चाललंय असं उदाहरण घेऊया सांगा तुम्ही मला ते उदाहरण. चला आता बघा समजा मी इथे हे ठेवलं ती जी पाईप आहे हे सॉरी पूर्ण बनवायचं कसं ते मी सांगते ना तुम्हाला. तर हे झालं लाकडाच्या पट्ट्यात दुसरा छोटा लाकडाचा पट्टा उभं केला. मग आता काय करायचं तुम्हाला बरोबर अशी इथून अशी मध्य रेषा काढायची जेणेकरून आपल्याला अंदाजा राहील की कुठून काय चाललं. तर इकडे इकडे मग कशाने तरी जोडून थोडस पाईपच्या समोर तुम्ही खूप वेळ बोलताय. मग सपोज ही किती अंशाला होती 30. तर आधी तुम्ही मग ही परावर्तित जी ट्यूब आहे हे बघा हे असं इथून आणि इथे तुम्ही काय लावणार आहात कान लावणार आहात. बरोबर. तर मग प्रयोग काय आहे हेच सगळ्यात आधी इकडचं माप 30 ठेवल्यावरती इकडचं माप 30 मिळते का. इकडचं जे माप आहे ते 45 ठेवल्यावरती तर खरं खरं 45 अंशाला आपल्याला मोठा आवाज ऐकायला येतोय का. तर हे असं हे उपकरण बनवायचं जे की खूप सोपं आहे. इंटरनेटवर युट्यूबवर पण तुम्ही जर सर्च केलं ना तरी पण तुम्हाला मिळून जाईल की आपण घरच्या घरी जे आहे ते असं ह्याला ध्वनीच्या परावर्तनाचं यंत्राला बनवू शकतो. कारण खूप मोठं नाहीये सोपं आहे याला बनवणं. बर आता मी एक्सप्लेन केलं तुम्हाला. सांगा मग आता हे सांगून झाल्यावरती कोण बनवू शकतं हे उपकरण. तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये जे हजर आहेत त्यांची जरा हेल्प घ्यावी लागेल त्या शिक्षकांची. पण हे जे मटेरियल आपल्याला लागणार आहे हे सोप्या पद्धतीने अवेलेबल आहे. लाकडाचे हे जे सपाट पृष्ठभाग आहे ते तर मिळूनच जातील. परत हे पाण्याच्या किंवा कुठली पण पाईप पाहिजे आपल्याला मोकळी जी असून आतून. तर पाण्याची पाईप सुद्धा चालू शकते किंवा दुसरी एखादी कुठली तुमच्याकडे असेल ती सुद्धा चालू शकते. तर हे वापरून कोण मग ट्राय करेल हे उपकरण बनवायचं सांगा बरं. सोपं उपकरण आहे. कोण प्रयत्न करेल हे उपकरण बनवायचा. अनम्यूट करून बोला किंवा हात उचला मुलांनी. ओके हिरखण मधून कोणीतरी हात वर केला. आणखी बाकीच्या शाळांमधून अजून कोण करेल. हे चेडखन मधून ज्या मुली जॉईन झालेत मुलींनो हे मधून मधून मला कार्टून मुडताना का दिसते हे नकोय बेटा आपल्याला. काढा बरं.
हे तुम्ही खेळत बसू नका हा लॅपटॉप वरती मुलांनो. मी आज तुमच्या प्रिन्सिपलला ना संगीता मॅमला फोन करायला सांगते. हे जे मधूनच जे कार्टून दिसतंय ते दिसलं नाही पाहिजे. असं काही खेळत बसणार असाल तर तुमचा लॅपटॉप माघारी घेण्यात येईल मुलांनो. लॅपटॉप अभ्यास करायला दिलाय. ठीक आहे. चिरखंड मधून जे मुलं जॉईन झाले त्यांनी हात वर केलेला. खडकीमधून जे मुलं जॉईन झालेत मुलांना, तुम्ही मुलं मुली कोणी पण तुम्ही प्रयत्न नाही करणार का हे उपकरण बनवायचा? बरं, ठीक आहे. तर मुलांना मी की नाही तुम्हाला बघा आज काय आहे, शुक्रवार आहे ना. पुढच्या आठवड्यापर्यंतचा वेळ देते, पुढच्या शुक्रवारपर्यंतचा वेळ देते. बघूयात की कोण हे उपकरण बनवते. शाळेतल्या शाळेतच शिक्षकांची मदत घेऊन कोण हे उपकरण बनवते बघूया. ठीक आहे. आणि मग जो हे उपकरण खूप छानपैकी बनवेल ना त्याला आपण नक्की काहीतरी देऊ. ठीक आहे. ओके. चला. तर आता आणखी पण थांबा कुठले प्रयोग असतील तर तुम्हाला दाखवते. तर आपण हे बघितलं ध्वनीच्या परावर्तनाचा प्रयोग ऑलरेडी आपण बघितलेला आहे. आता ह्याचं बघूयात. आपण मुलांना बघा घनता काढतो की नाही घनता. कुठल्या पण वस्तूची घनता काढतो किती दाट येतो. तर त्या ज्या वस्तूची जी घनता आहे ती कशी काढायची? ही घनता काढण्याचा आपल्याला टॉपिक कुठे होता? ह्याच्यामध्ये तुमची जी पहिलं अर्धसत्र होतं त्याच्यामध्ये होता बघा. आर्किमिडीज प्रिन्सिपल, वस्तूची घनता काढणं. त्या धड्यामध्ये होतं हे. तर थांबा मी बघते की ह्याच्यामधून तुम्हाला आता काय येऊ शकतो आपण. मी आवाज ह्याचा बंद केलाय कारण तसं पण तो इंग्लिशमध्ये तुम्हाला कळणार नाही. मी मराठीतून सांगते. ठीक आहे. आता आपण इथे काय करतोय ना, ध्वनीचा वेग शोधते बघा. वेलॉसिटी ऑफ अ पल्स म्हणजे ध्वनीची जी एक तरंग आहे तिचा वेग शोधायचा असेल किंवा कुठल्या पण तरंगाचा वेग शोधायचा असेल तर कसं करायचं ते ह्याच्यामध्ये बघा. ह्याला ना इंग्लिशमध्ये स्लिंकी म्हणतात. आपल्या नाही का मुलांनो, इकडे तिकडे आपण बाजारात किंवा खास करून मेळ्यामध्ये कुठल्या तरी गेलो, यात्रेत गेलो, तर तिथे बघा एकाच ह्याला गोल 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 बनवून अशी बांगडी असते. वायरच अशी गोल गोल स्प्रिंग सारखी. स्लिंकी म्हणजे काय मोठीवाली स्प्रिंग असं म्हणू शकता. पेनामधली स्प्रिंग कोणी कोणी बघितली? पेनाच्या आतमध्ये जी स्प्रिंग असते ती कोणी बघितली? हात वर करा. हा. मग तशीच वाली खूप मोठी जी स्प्रिंग असते तिला स्लिंकी म्हणतात इंग्लिश मधून. मग तिच्यावर आपण काय करणार आहे आता त्याच्यावर एक तरंग बनवणार आहे जसं स्प्रिंग साठी असते तसंच ह्याच्यावरून यूज करून आपण एक तरंग बनवू आणि तिची वेलॉसिटी म्हणजे तरंगाचा वेग काढायचा आहे. चला
हम्म. अच्छा मुलांना, अरे मी ना आपोआपच डिस्कनेक्ट झाले, कसं काय काय माहिती. तर काय हरकत नाहीये. चला आता मी तुम्हाला जे सांगते ते करा. पेन पेपर आहे सगळ्यांकडे, दाखवा जरा. मी सांगते आता ते लिहून काढा. चला. ध्वनीच्या परावर्तनाचे नियम लिहा. ध्वनीच्या परावर्तनाचे नियम. पहिला पॉइंट लिहा लवकर, हे परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. आपाती कोन, स्तंभिका. आपाती कोन, स्तंभिका व परावर्तित कोन हे एकाच प्रतलात असतात. लिहिलं? आपाती कोन, स्तंभिका व परावर्तित कोन हे एकाच प्रतलात असतात. पुढे काय लिहायचे? नंबर 2. आपाती कोन व परावर्तित कोन हे समान मापाचे असतात. आपाती कोन व परावर्तित कोन हे समान मापाचे असतात. ठीक आहे. आता पुढचं काय करणार आहे तुम्ही? पुढे काय करणार आहे मुलांनो? पुढे की नाही तुम्ही एक टेबल बनवणार आहात. कोणता टेबल बनवणार आहात? जे तुमच्या पुस्तकामध्ये दिलंय बघा. तर आपण जो प्रयोग केलाय ना त्याचाच टेबल जे तुमच्या पुस्तकात दिलेला आहे तो टेबल तुम्ही बनवणार आहात. हे जे तरंगची वेलॉसिटी काढायची होती, म्हणजे तरंगाची जो वेग काढायचा होता, तो वाला एक्सपेरिमेंट जास्त वेळ लागेल. तो आपण आता एवढा वेळ नाही राहिला, आपण तो नंतर काढू. मग तो नंतर प्रयोग करू, पुढच्या आठवड्यामध्ये तो प्रयोग करू. ठीक आहे. तर आता तुम्ही काय करायचंय, तुमच्या पुस्तकातून हा तक्ता काढून घ्यायचा आहे नोटबुक मध्ये. मला सगळ्यांनी नोटबुक दाखवा, तुमच्या हातात आहे का? वही आहे तुमच्या हातामध्ये? कॅमेऱ्याच्या समोर दाखवा. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. आणि आता मी जे सांगितलं ते लिहून घेतलं ना बेटा? आता पुढे बघा, हा तक्ता काढा मी जो सांगते. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा थांबा, आता मी तुम्हाला स्क्रीन दाखवते, ते लिहून काढायचंय तुम्ही. ठीक आहे, गुड गुड. पाहिलं मी मुलींना तुम्ही जे दाखवताय. आता हा तक्ता लिहून काढायचा आहे बस तुमच्या नोटबुक मध्ये. आणि तुमच्या शाळेमध्ये जी प्रयोगशाळा आहे त्याच्यामध्ये पण हे साहित्यच नाहीये. तर ट्राय करा की तुम्ही स्वतःच हे साहित्य बनवणार. हे बघा, हे सेम टू सेम आपल्याला असं बनवायचंय. हे वालच बनवायचंय आपल्याला तक्ता. अरे यांनी तक्ताच नाही दिलाय. बरं ठीक आहे, मी सांगते तसं तक्ता बनवा मुलांना. हे करा, 2 कॉलम बनवा. आपण फरक स्पष्ट करायसाठी कसे 2 कॉलम मी घेतो, तसे 2 कॉलम बनवा. पहिल्या कॉलमच्या डोक्यावर नाव लिहा आपाती कोन आणि दुसरीकडे लिहा परावर्तित कोन. चला लिहा पटकन. आपाती कोन आणि परावर्तित कोन. ठीक आहे. आणि आपण किमती टाकू त्याच्यामध्ये. झालं, मग त्याच्यात किमती भरल्या की झालं. थांबा, मी स्क्रीन दाखवते तुम्हाला. काय काय बनवायचंय त्याची स्क्रीन दाखवते नक्की. कुठला टेबल बनवायचा मी सांगते. टेबल काय असतं माहितीये ना मुलांना तुम्हाला?
टेबल बनवायचं म्हणजे काय असतं नक्की माहिती आहे ना ते तुम्हाला? हे बघा, हे असा टेबल बनवा. पट्टी पेन्सिल घेऊन छानपैकी बनवा. असंच हाताने नका रेषा बनवू, एवढं चांगलं नाही, ते घाण दिसतं मग. ठीक आहे, हा असा तक्ता बनवा. आता इथे काय लिहिणार तुम्ही? ही असणार आपली अनुक्रमानिका. ही आहे आपली अनुक्रमानिका. त्याच्यानंतर ना इथे लिहिणार आपण आपाती कोण म्हणजेच आय. आणि इथे काय लिहिणार आपण? एक पुस्तकात बघा रे, परावर्ती आहे की परावर्तित कोण आहे? परावर्ती कोण? आर. 4 किमती घेऊया. हा 20 अंश असेल तर हा पण 20 अंशालाच आपल्याला मोठा आवाज ऐकायला येतो. ह्याला 30 केलं की हा पण 30च होतो. ह्याला 40 केलं की हा पण 40 होतो. आणि समजा आता पुढचा एकदम डायरेक्ट आपण 60 केला तर हा पण 60 होतो. कळते? तर हेच तुमच्या बघा प्रयोग वहीमध्ये पण लिहायचं असेल तर पटकन आता ह्याला काढून घ्या. आणि आता मला एक गोष्ट सांगा मुलांनो, प्लीज कॅमेरा ऑन करा. तुमच्या कोणाकोणाकडे प्रयोग वही आहे? प्रयोग वही असेल तर हात वर करा. व्हेरी गुड. आत्ता आहे का? हात खाली करा. आता सध्या लगेच तुमच्याकडे आहे प्रयोग वही? कोणाकडे असेल तर हात वर करा. नाहीये. मॅडम नाही आहे. आता सध्या नाही आहे. आता सध्या नाहीये ना? पटकन कोणीतरी जाऊन वर्गातून प्रयोग वही आणू शकतं का? ओके, एक मुलगी गेली आहे. ठीक आहे, गुड. तोपर्यंत बाकीच्यांनी सगळ्यांनी हा बघा तक्ता काढून घ्या. काढून झाला? ओके, ठीक आहे बेटा, ठीक आहे. पुढच्या क्लासमध्ये की नाही मुलांनो, पुढच्या तासाला ना बघा तुमच्या प्रिन्सिपलला वेळापत्रक मिळते की कोणाचा क्लास आहे. मग तिथे माझं नाव लिहिलेलं असतं, सुलक्षणा मॅम. आणि तिथे लिहिलेलं असतं की आपण काय करणार आहोत, जसं आजचं पण लिहिलेलं होतं. तर पुढच्या तासाला जेव्हा पण तुमचं फिजिक्सचा लिहिलेलं असेल क्लास, फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्राचा क्लास, तर प्रयोग वही बरोबर घेऊन बसा. कळते? ओके, प्रयोग वही बरोबर घेऊन बसा. ठीक आहे, चालेल. आता सध्या मग आपण काय करूया, 1 मिनिट, फक्त काही मिनिटं, 1च मिनिट अजून वेट बघू का, वेट करूया. तिची मुलगी गेली ना मग प्रयोग वही आणायला तिचा. आणि त्याच्यानंतर ना मग आपण प्रयोग वही बघून पाहिजे तर नंतर ना क्लास आपला संपूया. आणली का कोणी प्रयोग वही? प्रयोग वही आणली कोणी? नाही. कोणी आणली असेल तर बेटा प्लीज कॅमेऱ्याच्या समोर या, जर कोणी प्रयोग वही आणली असेल तर. एक खडकी स्कूल मधून कोणीतरी गेलेलं प्रयोग वही आणायला, आणली का कोणी? हा, व्हेरी गुड बेटा. आता की नाही ती प्रयोग वही आणली नाही, पुढे ये तू, पुढे ये थोडं कॅमेऱ्याच्या. खडकीमधून एक मुलगी आली, तिने पुढे ये बेटा, तू थोडस कॅमेऱ्याच्या पुढे ये. आणि आता अनुक्रमानिका उघड बेटा. हा, अनुक्रमानिका उघड. अनुक्रमानिकेमध्ये बघ हे दिसते का आता जे आपण बघितलं, ध्वनीचे परावर्तन म्हणून असं ध्वनीशी रिलेटेड एखाद्या प्रयोगाचं नाव दिसते का? माईकचं बटन दाब बेटा. हा, 10 नंबर. 10 नंबर काय लिहिले बेटा, वाच बर. ध्वनीच्या परिमाणाचा अभ्यास करणे. व्हेरी गुड. आता तिथे पान किती पेज नंबर आहे ते उघड बरं. आता तो प्रयोग ओपन कर. पासष्ट. 65 ना? आता आपण जो बघ टेबल काढला बेटा, सेम तसा तक्ता आहे का त्याच्यात, बघ बर. आहे. आहे ना? तर तेच आज की नाही आपण प्रयोग करून बघून मग ते तक्त्यामध्ये माहिती लिहितो. मुलांना आपण ना प्रयोग करतो म्हणजे काय, आपण जो
अभ्यास केलाय, खरं खरं प्रयोग करून त्याची पडताळणी करतो की तसं तसं आपल्याला भेटतंय की नाही. मग आता हा प्रयोग करण्यासाठी खरं तर पहिले तर तुमच्याकडे उपकरण पाहिजे. तर आता बघूया पुढच्या आठवड्यामध्ये कोण उपकरण बनवतंय ते. उपकरण अगदी तुम्ही पुठ्ठ्याचं पण बनवू शकता, जरा जाडसा पुठ्ठा घेतला तरी. ठीक आहे, कळते तुम्हा सगळ्यांना. आता आजचा हा क्लास झाल्यावर आता तुम्ही वर्गात जाणार ना, आपापल्या प्रयोगवह्या उघडून बघा, जसं आता हिने बघितली. मग प्रयोगवही बघितला तुम्हाला स्पष्ट कळेल उद्देश काय आहे, साहित्य काय काय पाहिजे, कृती काय करून बघितली आपण. कृती करून झाल्यावर आपल्याला काय निरीक्षण भेटलं, निरीक्षणावरून मग आपण त्या तक्त्यात किमती लिहिणार आणि मग आपण सिद्धांतामध्ये काय लिहिणार, सिद्ध केलं का आपण, आपल्याला जो उद्देश होता ते आपल्याला तसं सेम टू सेम मिळालं की नाही. ठीक आहे, ठीक आहे, समजले सगळ्यांना आपण आज काय केलं ते. ओके ओके, व्हेरी गुड. चालेल, चला मग आपण पुढच्या आठवड्यात भेटू आणि पुढच्या आठवड्यात अजून एक प्रयोग करू आपण. ठीक आहे, आणि तुमचे ना केमिस्ट्रीचे म्हणजे रसायनशास्त्राचे पण जे प्रयोग आहेत ना, छान छान असं दीपिका मॅम तुम्हाला ऑनलाईन दाखवतील. ठीक आहे, चला बाय मुलांना, आजचा क्लास थांबूयात. पुढच्या आठवड्यात ना मुलांना मी तुमची एकेका धड्याची परीक्षा घेईल.